मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूया दिवसभरातील घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या. आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून सर्वच निवडणुकांच्या संदर्भाने आपापले पक्ष तयारीला लागले आहेत. आपला पक्ष बळकट करण्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिग्रस या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवराम वार, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे, दिग्रस तालुका अध्यक्ष गजानन खांदवे, शहराध्यक्ष उमेश जाधव, नेर तालुका अध्यक्ष मोरे, शहर उपाध्यक्ष कृष्णा भटकर, सुरेश खुरसुडे, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राजेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू जाधव, उपविभाग प्रमुख प्रमोद साळवे सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक विषयाला हात घातले असून यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि विशेष म्हणजे दिग्रस विधानसभेसाठी अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवराम वार यांना भेटण्याची गोपनीय माहिती सुद्धा समोर आली आहे. तर चला पाहूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित या आढावा बैठकीतील काही क्षण. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आज जिल्हा अध्यक्ष माननीय देवाभाऊ शिवराम वार यांच्या अध्यक्षतेखाली दिग्रस या ठिकाणी पक्षाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. त्यासाठी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय देवाभाऊ शिवराम वार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच पक्षाचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित भाऊ नानवटकर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कठाळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच या दिग्रस तालुक्यातील तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि इतरही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहून येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आपल्याला कशी वाटचाल करायची आहे या संदर्भात माननीय देवाभाऊ शिवराम वार यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले व पुढील येणाऱ्या विधानसभाच्या दृष्टीने आपण चांगल्या पद्धतीने काम करून एक मनसेचा प्रतिनिधी आपल्याला विधानसभेवर पाठवायचा या दृष्टिकोनातून यापुढे आपल्याला भविष्यात काम करायचे असल्याचे सांगण्यात आले. दर्शकांनो, दुसरी एक अतिशय दुःखद बातमी म्हणजे क्रीडा संकुल येथील कामगारांची. दर्शकांनो, कष्टकरी मजुरांची किती वाईट बिकट परिस्थिती असते. संसाराचा गाडा चालवण्यासाठी अहोरात्र वाटेल त्या पद्धतीने मेहनत करावी लागते, परंतु यांना अक्षरशः मालवाहू वाहनामध्येच स्वयंपाक करणे आणि उघड्यावर झोपणे अशी निंदनीय प्रकार क्रीडा संकुल येथे घडत असल्याचे निदर्शनास आले. क्रीडा संकुल परिसरामध्ये व्यायाम करण्यासाठी साहित्याची जोडणी सुरू असून या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे मात्र हाल झाल्याचे आपणास पाहावयास मिळाले. संबंधित विभागाकडून किंवा ठेकेदाराकडून या मजुरांची अशा पद्धतीने होत असलेली अवहेलना थांबेल का आणि यांना राहण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळेल का अशी सुद्धा चिंता यावेळी दिसून आली. कारण पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा या संबंधित विभागाला आणि ठेकेदाराला या मजुरांची दयामाया आली नाही, हेही तितकेच निंदनीय. तर चला पाहू शकता या मजुरांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा कैद केलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ठीक है देंगे तो ही आएंगे. क्या वीडियो बना रहे? क्या चाय पी रहे? हमारे खाने की वीडियो बना रहे. नहीं, खाने की नहीं. कल क्या बोले साहब, तुम बाहर सो रहे तो अंदर जगह दो बोले तो कुछ बोलेगे? नहीं देते हो. नहीं देते बोले. क्यों नहीं दे रहे हो जगह आप? पता नहीं. वो बोले अपने सुपरवाइजर को बोलो जिसमें तुम दे दो. अच्छा, फिर वो सुपरवाइजर बात किए थे क्या?
नहीं वो रहने दो क्या फायदा। कितनी फिर आप- तकलीफ हो रही है आप ये? कितने दिन से आप इधर? क्या ये तकलीफ कितने से चालू है ये ऐसा खाना बनाना? इतने सारा होने के बाद आपको अंदर नहीं रहते रहे हो? कितने दिन से आप इधर? है 8-10 दिन। ऐसा चालू है रोज ऐसा खाना बनाना पानी बरसात में ऐसा ही ना? ऐसे ही चालू है। या इसमें ही सोना है क्या? नहीं उधर ही सोते, इसमें कहाँ सोया जाएगा। खुले मच्छर में बहुत युवक के में बना है वैसी बाहर सफाई जाती है ऊपर में। क्या भैया क्या क्या काम करते तुम इसको बोलो। हेलो क्या क्या काम? यार ये वीडियो मत डाल लेना, ये हमारे ऊपर प्रेशर आ जाएगा। नहीं, वो नहीं आता, आता, कुछ हेलो प्रेशर नहीं आता, आपका प्रेशर नहीं क्या- आता। हम जो है लिखान करे भैया, आपको ये खुली मिल जाएंगे वहाँ पर। यहाँ पे तुमको रूम मिलने को होना कि नहीं इतना बोलो मेरे को। ओ क्या होते वो सही है, वो नहीं दे। हाँ? उसका उसका वो नहीं है ना, हमारी कंपनी की तरफ से चाहिए ना। उनको कोई मैटर नहीं है सर जो आए थे कल। आप जो भी है वो इंसान है ना, नहीं, वो सही है जी। आप कंपनी का तरफ से बोल रहे हैं या इसका बोल रहे हैं, लेकिन आप तो इंसान है ना। हाँ वो इंसान के लिए तो खाना बनाने के लिए रहने के लिए जगह अच्छी होनी चाहिए ना, ये चाहे कीड़ा वो संकुल कोई भी का हो। काम है क्या भैया? हाँ ये है कीड़ा संक्रूल की तरफ से, लेकिन जोतमाल में जो कीड़ा संक्रूल है ना मेन इनका उधर से है। अच्छा तुम यही सोते क्या फिर? हाँ यही बाहर ही सोते हैं, इस गाड़ी में तो सोया नहीं जाता। इसमें तो हमारा सामान ही रहता है, राशन पानी ये वो सीमेंट वगैरह। अभी एक गाड़ी हमारी काम करने गई है, सीमेंट रहता ना इसमें, ये रेती गिट्टी भी इसी में है। हाँ हाँ ये चाय पियोगी? चाय पिए हमारा हाल हमसे नहीं देखा जा रहा। तुम्हारे पास आते हैं। एक दूसरा बंदा था ना कल? नहीं अभी 5 आदमी गए ना काम करने। 4-5 आदमी काम करने के। कौन काम लिया हुआ है? यही ओपन लिफ्ट का मित्रांनो, तिसरी एक महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांविषयी. स्वतःच्याच मोबाईलच्या माध्यमातून आपला पीक पेरा आपल्याच मोबाईलच्या माध्यमातून कसा करायचा आणि कशी नोंद करायची आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी सुद्धा एक कॅम्प आयोजित केला जाणार आहे. यासाठी दिग्रसचे तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तर चला पाहूया तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा यांच्या माध्यमातून. नमस्कार, मी तहसीलदार दिग्रस डॉक्टर अर्जुन पावरा. आपलं 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी प्रकल्प आपल्याकडे राबवला जातो आहे, डिजिटल क्रॉप सर्वे म्हणून. अगोदर आपला जी पीक पाहणी असायची ती प्रत्यक्ष तलाठी किंवा कोतवाल यांच्या मार्फत प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून त्याचा पीक पेरा नोंदवला जायचा. आता शासन दिवसेंदिवस याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा समावेश करतो आहे आणि त्यासाठीच आपल्याकडे एक प्रायोगिक तत्वावर डिजिटल क्रॉप सर्वे चालू होतो आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वतः शेतकऱ्याने आपली पीक पाहणी करणं अपेक्षित आहे. तर आपलं ह्यावर्षी टार्गेट आहे की 80% तरी ई पीक पाहणी आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्यामार्फत व्हावं. तर ह्यासाठी आपण 1 तारखेपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर, जे की ई पीक पाहणी TCS म्हणून ॲप आहे, त्या ॲपद्वारे आपल्याला पीक पाहणी करायची आहे. बऱ्याच जे शेतकरी बांधव आहेत त्यांना माहीत नसतं बरेचदा की मोबाईलचा वापर कसा करायचा किंवा ही पीक पाहणी कशी करायची. ह्यासाठी आपण प्रत्येक गावासाठी एक सहाय्यकाची नियुक्ती करत आहोत आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि 1 तारखेपासून ते प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्यांना ते मदत करू शकतील की पीक पाहणी कशी करायची आहे. दुसरा एक विषय आहे की लाडकी बहीण योजना, ह्याचा आपल्या इथं कामकाज फार सुंदर चालू आहे आणि इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं कामकाज खूप चांगलं आहे. तरी पण पुढचा 1 तारखेपासून पुढचा जो आठवडा आहे आपण महसूल सप्ताह म्हणून साजरा करत आहोत आणि त्याच्या 1 तारखेला लाडकी बहीण योजनेसंबंधित काही तक्रारी असतील किंवा काही कागदपत्र कोणाचे राहिले असतील किंवा प्रमाणपत्र घ्यायला काही अडचणी असतील किंवा त्यांना त्यांच्या ठिकाणीच कसे डॉक्युमेंट मिळतील यासाठी आपण तिथंच कॅम्प आयोजित करतो आहोत आणि लोकांचे लाडकी बहीण संदर्भात काही प्रश्न असतील तर ते 1 तारखेला आपण सोडवणार आहोत.
अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.